ओम साईराम. मी मृणाल पेंढारकर. आज आपण साई सच्चरित्राचा 47वा अध्याय बघूया. श्री साई मूक श्रुत कथा कथनम. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु मोहनजींना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता आणि श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. ज्यांच्या मुखाकडे एक क्षणही पाहिले असता अनंत जन्मांच्या दुःखांचा नाश होतो त्या साईंचे अतिशय आनंद उत्पन्न करणारे श्रीमुख धन्य होय. त्या साईंनी कृपादृष्टीने पाहिले तर केलेल्या कर्मांची बंधने तत्काळ सुटतात आणि भक्तजनांना आत्मानंदाचा अनुग्रह एकही क्षण न लागता प्राप्त होतो. त्यांच्या कृपादृष्टीने कर्म यांची गुंतागुंत सुटते. त्यांच्या कृपारूपी सूर्याचा प्रकाश पडला म्हणजे संसार रूपी काजवा निस्तेज होऊन लपून बसतो. गंगा नदी साऱ्या जगाची पापे धुते, म्हणून ती स्वतः मळते आणि साचलेला आपला मळ घालवण्यासाठी साधूंच्या चरण धुळीची इच्छा करते. साधूंचे पाय आपल्या किनाऱ्याला कधी लागतील, ते आपल्या पाण्यात स्नानासाठी कधी येतील याची ती वाट पाहत असते. कारण त्याशिवाय आपल्याजवळ साठलेल्या पापांची घाण निसरायला दुसरा कोणताच मार्ग नाही हे ती पक्के जाणत असते. अशा साधूंचे मुकुटमणी श्री साई समर्थ यांचे या कथेतील हे बोल आहेत. हे लक्षात ठेवून भाविक सज्जनांनी अति आदरपूर्वक ही पावन कथा ऐकावी. सगळ्या डोळ्यांच्या मागची पाहण्याची शक्ती, सगळ्या कानांच्या मागची ऐकण्याची शक्ती श्री साई स्वतःच आहे. त्यांनीच माझ्या हृदयात शिरून ही गोष्ट मला सांगितली. स्वतः साई सकल संतांचे मुकुटमणी आहेत. या कथेची नवलाई ऐकल्यावर श्रोते देहभान विसरतील आणि त्यांच्या हृदयात प्रेमाने अष्टभाव दाटून येतील. साईंच्या मुखातून निघालेल्या या कथेच्या अभिप्रायावर लक्ष ठेवले आणि तात्पर्यावर दृष्टी ठेवली तर श्रोत्यांना कृतकृत्यता लाभेल. तरी श्रोत्यांनी माझी विनंती ऐकावी की जरी मी या कथेचा वक्ता असलो तरी मीही तुमच्यासारखाच यातील तात्पर्य न घेतलेला कोरडा मनुष्यच आहे. साईबाबांचे भक्तांवरचे प्रेम आठवून मन आपला चिंता करण्याचा स्वभाव विसरून जाते आणि संसारातील काळजी कष्ट यांनी त्रासलेल्या जीवाला शांती मिळते. यापेक्षा अधिक श्रेष्ठ लाभ तो कोणता? पूर्वीच्या कथेचे अनुसंधान श्रोत्यांनी सावध चित्ताने ऐकावे. कथा न अडखळता ऐकली म्हणजे जीवाला समाधान होईल. गेल्या अध्यायाच्या शेवटी श्रोत्यांनी शयांची कथा ऐकली. त्यांच्या पूर्वजन्माची आठवण झाल्याने बाबांचे त्यांच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न झाले. तशीच आता द्रव्य लोभाची परम अवस्था अधःपाताकडे कशी येऊन जाते तीही कथा लक्ष देऊन ऐकावे. साईच कृपादृष्टी ठेवून लागोपाठ कथा सुचवतात आणि त्या ऐकण्यात खंड पडू न देता सुख आणि संतोष वाढवतात. साई समर्थ स्वतःच कथा आहेत. ती सांगणारे मुखही त्यांचेच आहे. तेथे हेमाड या उगीचच नुसता टोपण नावाचा आहे. साई कथारूपी महासागराच्या काठी बसलो असताना आम्हाला कथांसाठी खटपट कशाला हवी? कल्पवृक्षाच्या तळाशी बसले असताना जी इच्छा उद्भवेल ती लगेच पूर्ण होत असते. सूर्याच्या घरी दिव्याची कोण बरी चिंता करील? ज्याला सतत अमृत पिण्यास मिळत असते त्याला विष पिण्याची लहर होईल तरी का? साई सारखा सदैव आमचा पाठीराखा असताना कथारूपी अमृताची आम्हाला काय कमतरता? मनसोक्त आणि अति आनंदाने याची गोडी चाखा. कर्मांचा सिद्धांत समजण्यास फार कठीण असतो. कोणालाही तो नीट समजत नसतो. मोठे मोठे उत्तम ज्ञानी लोक फसतात, परंतु अडाणी बाबडे भोळे तो पार करून जातात. तसाच ईश्वराचा नियम मोडण्याला फार कठीण असतो. त्याचे उल्लंघन कोण बरं करू शकेल? म्हणून नेहमी आपले लोकरीतीतील कर्तव्य पाळावे आणि त्यासाठीच सर्व कर्म करत जावे, नाही तर अत्यंत शास्त्रविरुद्ध आचरण घडेल. मरण पावल्यावर जसे ज्याचे कर्म असेल तसा त्याला जन्म मिळतो. यथा कर्म तथा श्रुतम प्रमाणे काही पुरुषांच्या किंवा नरांच्या रेतबीजात मिसळून स्त्रीच्या किंवा मादीच्या योनी मार्गात प्रवेश करतात, तर काही स्थावर भावाला प्राप्त होतात. यथा प्रज्ञम ही संभवः. या श्रुतीचा अर्थ कोणाला ठाऊक नाही. म्हणून जीवाला आवडेल तसा त्याने पुन्हा जन्म घ्यावा.
पुन्हा शरीर धारण करण्यासाठी उत्सुक असलेल्या अज्ञानी मूर्ख लोकांनी लक्षात ठेवावे की जशी ज्याची कमाई असते तसे शरीर त्याला प्राप्त होत असते. म्हणून शरीर मरून पडण्याआधी आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्राप्त झालेली मनुष्य जन्माची अमोल संधी जो फुकट घालवित नाही तोच खरा शहाणा होय. तोच संसार बंधनातून मुक्त होतो आणि इतर सर्व संसाराच्या रहाट गाडग्यात पडतात आणि शरीर धारण करणे त्यांना कधीही चुकत नाही. मनुष्य मेल्यानंतर जीवात्माचे काय होते, तो कोठे जातो आणि कसा राहतो याचे उत्तर फक्त हिंदू धर्माच्या शास्त्रातच निसंदिग्धपणे युक्तिवादासकट प्रतिपादिलेले सापडते. गीतेत श्रीकृष्ण भगवान म्हणतात, शरीरम यद्वाप्नोति यच्चात् युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधानी वाशयात. जेव्हा ईश्वर म्हणजे देहाचा स्वामी जीवात्मा देह धारण करतो किंवा देहातून निघून जातो तेव्हा वारा जसा पुष्पादिकांतून सुगंध घेऊन जातो तसा तो मन आणि इंद्रिये यांना घेऊन जातो. कठोपनिषदात रमराजाने म्हणजे खुद्द मृत्यूदेवतेने नचिकेताला खालील मंत्रात हेच आणखी स्पष्ट करून सांगितले आहे. योनी मन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थाणुमन्ये नुसंयन्ति यथा कर्म यथा श्रुतम्. बृहदारण्यक उपनिषदात तर जीवात्म्याच्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याचे वर्णन करताना फार सुंदर उपमेचा उपयोग केला आहे. ज्याप्रमाणे गवतावर चालणारा सुरवंट नावाचा किडा गवताच्या एका काडीवरून दुसऱ्या काडीवर जाताना आधी दुसऱ्या काडीचा आधार घेतो आणि मग मागच्या काडीवरून आपला आधार काढून घेतो, त्याप्रमाणे जीवात्मा आपला पहिला देह सोडताना दुसऱ्या देहात प्रवेश करण्याची व्यवस्था करून ठेवत असतो. दुसरी उपमा सुवर्णकाराची म्हणजे सोनाराची आहे. तोही आपला पूर्वीचा सोन्याचा दागिना गाळून दुसरा नवीन अधिक सुंदर दागिना घडवतो. एकूणच आपला पुढचा जन्म आपल्या हातातच आहे हा सिद्धांत दर्शवला आहे. दुसरा याच बाबतीतील आपल्या शास्त्रात आलेला सिद्धांत म्हणजे अंते मतिही सा गतिही. ऐन मरते समयी जशी बुद्धी किंवा विचार असतील त्याप्रमाणे त्याला पुढील जन्म मिळतो. श्रीकृष्ण भगवान गीतेत असं सांगतात, यम यम वापि स्मरन भावम त्यज्यत्यन्ते कलेवरम तम तमे वैती कौन्तेय सदा तद्भाव भावितः. मरते प्रसंगी मनुष्य ज्या ज्या मनोवृत्तींची आठवण करीत देह सोडतो तो त्याच मनोवृत्तीत रंगून गेलेल्या त्यालाच अनुरूप अशा योनीत जन्म घेतो. अंतकाले च मामेव स्मरन मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति स मद्भावम याति नास्तस्त्र संशयः. मरते समयी जो माझेच स्मरण करीत देह सोडतो तो माझ्याच स्वरूपाला पावतो यात संशय नाही. याबद्दलची अजामिळाची कथा पुराणात प्रसिद्धच आहे. जन्मभर पापकर्मात लोळत असलेला तो मरते समयी नारायण नारायण म्हणत त्या नावाच्या आपल्या आवडत्या मुलाच्या नावाने सारखा टाहो फोडत होता. म्हणून यमदूत त्याला स्पर्श करू शकले नाहीत आणि विष्णुदूत त्याला वैकुंठात घेऊन गेले. या उलट जड भरताची गोष्ट आहे. भरत राजा थोर तपस्वी असूनही एका हरणीच्या पिल्लावरच्या अनावर ममतेमुळे त्याला हरणीच्या योनीत जन्म घ्यावा लागला. राजा परीक्षिताने मरणापूर्वी शुक्र मुनींकडून 7 दिवस भागवत पुराण ऐकले होते आणि साईबाबांनीही देहत्यागापूर्वी वझे नावाच्या ब्राह्मणांकडून 14 दिवस भावार्थ रामायण वाचून घेतले होते. मरणोत्तम उत्तम गती लाभण्याचा आणखी एक सोपा मार्ग साई सच्चरित्राच्या 31व्या अध्यायात क्रमांक 9, 10, 147 आणि 148व्या ओव्यांत वर्णिलेला आहे. याबद्दलची मद्रासी संन्यासी विजयानंद बाळकराम मानकर, तात्यासाहेब मुलकर, मेघा आणि एक व्याघ्र यांची उदाहरणे अध्याय 31 मध्ये आपण वाचलीच आहेत. या उलट वर सांगितलेला कोणताही मार्ग न अवलंबणाऱ्या पापी लोकांची अधोगती श्रीकृष्ण भगवानांनी गीतेच्या 16व्या अध्यायात सांगितली आहे. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः
प्रसक्ता कामभोगेषु पतन्ति नरकेषु चौः. अनेक मनोरथांत चित्त भ्रमलेले, मोहजालात गुरफटलेले, काममोहात आसक्त झालेले ते लोक घाणेरड्या नरकात पडतात. तानहम द्विशतक्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्यजस्त्रशुभाना सुरिष्येव योनिषु. अशा त्या द्वेष्टा, क्रूर आणि पापी नराधमांना मी नेहमी असुरी म्हणजे भयंकर योनीतच जन्माला घालतो. असुरीन योनी मापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्यैव कौंतेय ततो यांत धमाम गतिम. याप्रमाणे हे कौंतेया, ते मूर्ख लोक प्रत्येक जन्मात असुरी योनीत उत्पन्न होतात आणि मला न पावता शेवटी अधोगतीला जातात. आता या कथेची नवलाई अशी की ती ऐकून दुष्ट वृत्तींचा अंतर्भाव असलेला मी देह आहे या भावनेची आठवण पुसली जाऊन सात्विक अष्टभाव जागृत होतील. पदरी अलोट संपत्ती असून जो स्वभावाने कंजूस असेल त्याच्या आयुष्याचा धिक्कार असो. मरेपर्यंत तो व्यर्थ परिश्रमच अनुभवत असतो. त्यातूनही अंगात वैर वृत्तीचा संचार केव्हाही बरा नव्हे. त्यापासून माणसाने स्वतःला आवरावे, कारण तो आपल्या आयुष्याचा सत्यानाश करत असतो. परस्पर वैराचा परिणाम म्हणजे या जन्मी चांगल्या योनीत जन्म झाला असूनही पुढचा जन्म नीच योनीत होतो. ऋण, वैर, हत्या यांचा स्वाभाविक गुणच असा आहे की ते फिटेपर्यंत पुनर्जन्माची परंपरा चालूच राहते. या अर्थाची साईंच्या तोंडची परमपावन अमृतवाणी श्रोत्यांसाठी मी सादर करतो. त्यांनी ती ऐकण्यासाठी सावधान व्हावे. ती कथा मी जशी ऐकली, जशा माझ्या आठवणीत राहिली, तशी साई माऊली बोलली तशीच त्याच शब्दात मी कथन करतो आहे. स्वतः साईच चरित्रकर्ते आहेत आणि कथेचा प्रपंच लिहून घेत आहेत. हेमाड केवळ निमित्त मात्र आहे. याचा सूत्रधार तो साईच आहे. एकदा सकाळच्या प्रहरी 8 वाजण्याच्या वेळी रोजची न्याहारी करून मी बाहेर फिरायला निघालो. वाटेत जाता जाता थकलो म्हणून एका नदीकाठी पोहोचल्यावर पाय धुतले आणि स्नान केले. त्यामुळे मनाला फार समाधान वाटले. नदी तरी केवढी होती, त्या राहत्याच्या नदी एवढी होती. दोन्ही काठांवर पाणी गच्च भरलेले होते आणि त्यांना लागूनच लावाळ्यांची झाडी होती. त्यातूनच एक पायी जाण्याची वाट होती. ती स्पष्ट दिसणारा एक गाडीचा रस्ताही होता. तसेच काठावर काही घनदाट वृक्ष असून त्यांची उत्तम सावलीही पडलेली होती. मंद मंद वारा वाहत होता, त्यामुळे मनाला फार आनंद वाटत होता. घनदाट झाडी पाहून मी त्यांच्या सावलीत मनमोकळेपणाने जाऊन बसलो. मग चिलीम भरण्यासाठी, छापी भिजवण्यासाठी मी नदीवर गेलो. तेव्हा डराव डराव असा आवाज ऐकला. मग तो बेडकाचा आवाज वाटला, पण त्यात आश्चर्य कसले, ते जेथे पाणी तेथे बेडूक असणे साहजिकच आहे. छापी भिजवून मी परत आलो आणि हातात चकमक चकमक दिसलं आणि गारगोटीवर ठिणगी पाडून चिलीम पेटून तयार झाली. तोच एक वाटसरू येऊन नमस्कार करून माझ्यापाशी बसला. माझ्याकडून नम्रपणे चिलीम हातात घेऊन लई लांब झुकलात असे बोलून तो पुढे म्हणाला, येथून मशीद फार लांब आहे. तेथे जाईपर्यंत ऊन होईल. पलीकडे माझे घर आहे. चिलीम पिऊन तेथे जाऊया. थोडीशी भाकर खा, क्षणभर आराम करा आणि मग ऊन खाली आल्यावर आपण खुशाल माघारी परतून जावे. मीही बरोबर येईन. असे भाषण झाल्यावर वाटसरूने चिलिमीचा एक झुरका मारून ती मला ओढायला दिली. तिकडे तो बेडूक आर्त स्वराने मोठ्या आवाजात ओरड करू लागला. ते ऐकून त्या वाटसरूने हा कोण बरे ओरडतो म्हणून चौकशी केली. त्यावर मी म्हटले, नदीकाठी बेडूक संकटात पडला आहे. त्याचे कर्म त्याच्या पाठी लागले आहे. ती गोष्ट तुला मी सांगतो. पूर्वजन्मी जसे करावे तसे या जन्मी भरावे. केलेल्या कर्माचे फळ भोगायला तयार व्हावे. आता रडून काय उपयोग. मग हे ऐकून चिलीम माझ्या हातात देऊन तो वाटसरू तेथून निघाला. तो म्हणाला, मी जरा पाहून येतो. खरोखर तो बेडूकच आहे की आणखी कोणी प्राणी आहे. त्याला काय दुःख आहे हे पाहून मनाची खात्री तरी करून घेऊया. त्याची इच्छा पाहून मी म्हटलो, जा पाहून ये. एका मोठ्या सापाची तोंडी पडून तो बेडूक ओरडत होता.
दोघेही महाहरामखोर आहेत. दोघांचीही पूर्वजन्मीची कर्मे राक्षसी आणि पापे भयंकर होती. त्यांची फळे भोगायला त्यांना हे दुसरे शरीर लाभले आहे. असे बोलणे चालले असताना तो वाटसरू त्या जागेवर गेला आणि प्रत्यक्ष प्रकार पाहून परत आला. तो म्हणाला, तुम्ही सांगितलेली गोष्ट अगदी खरी आहे. काळासारख्या त्या सापाचा जबडा मोठा विशाल आहे आणि तो बेडूकही मोठा भयंकर आहे, परंतु तो त्या सापाचा फराळ झाला आहे. त्याची सापाच्या तोंडात आहुती पडली आहे आणि तो घडी अर्धघडींचा सोबती आहे. कर्माची गती किती विचित्र आहे बरे. त्या बेडकाला तो साप आता एका क्षणात खलास करील. तेव्हा मी त्याला म्हणालो, तो काय त्याला खलास करतो? त्याचा बाप मी येथे आहे ना, मग मी येथे कशाला पाहिजे? आपले स्थान सोडून जो जेथे येऊन बसलो तो काय त्या सापाला तो बेडूक खाऊ देईल? पहा, मी त्याला सोडवतो कसा ते. त्यांची लढाई सोडविल्यावर आपण आपल्या घरी जाऊ. चल एकदा चिलीम भर, मग पाहू साप काय करतो ते. हे ऐकून वाटसरूने चिलीम लगेच तयार केली. मीही ती ओढायला हातात घेतली आणि 2 झुरके मारले. मग वाटसरूला बरोबर घेऊन लव्हाळ्यामधून त्या ठरलेल्या जागी जाऊन पोहोचलो. त्या सापाला पुन्हा पाहून तो वाटसरू घाबरून गेला आणि केवढे हे धूड म्हणून मला भीतीने आवरून म्हणाला, नका हो, पुढे जाऊ नका. तो साप आपल्याकडे येईल. पळू म्हणता ही जागा फार अडचणीची आहे. नका तिकडे जाऊ. असो, अशा प्रकारचे दृश्य पाहून त्या वाटसरूच्या जीवाला भीती वाटली आणि मग त्या दोघांच्या वैरवृत्तींसंबंधी जो मी उपदेश केला तो ऐका. अरे बाबा वीरभद्रा, अजून तुझ्या वैऱ्याला बसप्पाला बेडकाच्या जन्माला आला तरी पश्चाताप झालेला नाहीये. तू ही सापाच्या योनीत जन्मलास तरी देखील अजून हाड वैर धरून आहेस का? आता तरी लाज धरून वैर टाकून जरा स्वस्थ बैस की. माझ्या तोंडातून हे शब्द बाहेर पडले नाहीत तोच बेडकाला सोडून साप पळाला आणि लगेच खोल पाण्यात शिरून अदृश्य झाला. मृत्यूच्या मुखातून सुटलेला बेडूकही टुणकन उडी मारून गेला आणि तोही झाडीत जाऊन लपला. वाटसरूला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, हे काही मला कळलं नाही. तोंडचा शब्द बाहेर काय पडावा आणि सापाने बेडूक कसा सोडला? सापही कसा अदृश्य झाला? यांपैकी वीरभद्रा कोण? तसाच त्यांतील बसप्पा कोण? त्यांच्या वैराचे कारण काय? कृपा करून मला सर्व सांगा. त्यावर मी म्हणालो, बरे, आधी आपण झाडाखाली जाऊया, चिलीम ओढूया, मग मी तुझी जिज्ञासा पुरी करेन आणि आपल्या ठिकाणी परत जाईन. असे बोलून आम्ही दोघे झाडाखाली बसलो. दाट सावली पडली होती. गार वाऱ्याची झुळूकही चालली होती. पुन्हा चिलीम पेटवली. वाटसरूने आधी ओढली, मग माझ्या हातात दिली आणि ओढता ओढता वाटसरूला ती सुरेख कथा मी सांगितली. पहा, माझ्या जागेपासून कोस 2 किंवा 3 इतकेच दूर एक जुने प्रसिद्ध पवित्र स्थान आहे. तेथे कधी काळचे महादेवाचे एक मोडके देऊळ होते. त्याचा जीर्णोद्धार करण्याचे सर्वांच्या मनात आले. त्यासाठी मोठी वर्गणी गोळा केली. बरीच रक्कम जमा झाली. पूजा अर्चेची व्यवस्था ठरवून सर्व आराखडा तयार केला. तेथील एका मोठ्या धनिकाला व्यवस्थापक म्हणून नेमले. त्याच्या हातात सर्व पैसा दिला आणि सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याकडे सोपवला. त्यानेच वेगवेगळी जमा खर्चाची नोंद ठेवावी, त्यात आपली स्वतःची रोख वर्गणी जमा करावी. हे कार्य बिनचूक प्रामाणिकपणे त्याने करावे असे ठरले. परंतु तो मूळचाच मोठा कंजूस स्वभावाचा होता. आपल्याला काही नुकसान होऊ नये अशा धोरणेने तो ते काम चालवित होता, म्हणून ते पुरे होत नव्हते. सारी रक्कम खर्च केली तरी अर्धे मुर्धेच काम झाले. धनिक आपल्या पदरचा 1 पैसाही खर्च करेना. आपल्या जवळचा 1 पैसा सुद्धा सोडेना. तो जरी मोठा सावकार होता तरी जणू काय कृपणपणाचा मूर्तिमंत अवतारच होता. नुसता गोड गोड बोलत असे आणि कामाला आकार येत नव्हता. पुढे त्याच्या घरी पैसे जमवणारी सगळी मंडळी जमली आणि म्हणाली, तुझी ही सावकारी काय कामाची रे? तू हातभर लावल्याशिवाय या महादेवाचा जीर्णोद्धार कसा बरं पार पडेल? याचा काही विचार तर कर. लोकांची मनधरणी करून आणखी पुन्हा वर्गणी आम्ही मिळवतो आणि तीही तुझ्याकडे पाठवून देतो. एकदाचे हे काम ठिकाणी लाव. पुढे आणखी पैसा जमला. उत्तम प्रकारे हाती आला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तो धनिक स्वस्तच बसला.
असेच काही दिवस गेले. देवाजीच्या म्हणजे महादेवाच्या मनात काही करावेसे वाटले. याच धनिकाच्या पत्नीला दृष्टांत झाला. तू तरी उठ, जागी हो, त्या देवळाचा घुमट बांध. तू जो खर्च करशील त्याच्या 100 पटीने तो शंकर तुला देईल. दुसऱ्या दिवशी तो दृष्टांत तिने आपल्या पतीच्या कानी सविस्तरपणे घातला. परंतु एक पैसा सुद्धा खर्च करताना ज्याला प्राण गेल्यासारखे वाटत असे त्याला तो दृष्टांत त्रासदायक वाटला. रात्रंदिवस सतत पैसा जमवावा याशिवाय त्याच्या मनाला दुसरा काही विचार नाही. त्याला या स्वप्नातील द्रव्य खर्च करण्याचा विचार काही पटला नाही. त्याने पत्नीला सांगितले की या दृष्टांताला मी काही मानत नाही, त्यावर माझा मुळीच विश्वास नाही, आणि तिची थट्टा करण्यास त्यांनी सुरुवात केली. ज्याची जशी मनाची वृत्ती असते तशी त्याला जगाची स्थिती वाटत असते. स्वतः लबाड असला म्हणजे इतरही त्याला तसेच दिसतात. तो म्हणाला, देवाच्या मनात माझाच पैसा काढून घ्यायचा होता तर मी काय तुझ्यापासून दूर होतो? तुझ्याच स्वप्नी तो का गेला? तुलाच का दृष्टांत झाला? देवाने मला तो का नाही दिला? म्हणून माझा त्यावर विश्वास बसत नाही आणि त्याचा अभिप्रायही मला कळत नाही. स्वप्न खोटेच असावे असे मला वाटते आणि आम्हा नवरा बायकोत भांडण उत्पन्न व्हावे म्हणून हा देवाचा प्रयत्न दिसतो असे लक्षण मला दिसतंय. देवळाच्या जीर्णोद्धाराच्या कामी माझे सहाय्य कमी आहे का? आम्ही भरलेली थैली महिन्याला रिकामी होत आहे. सारी रक्कम लोक आणतात आणि वर दिसते खरे, परंतु जमा खर्चाची ही व्यापार धंद्याची पद्धत मला फार नुकसानकारी आहे. लोकांनाही ते समजत नाही, ते तुला कसे बरे कळावे? तेव्हा तुझा हा दृष्टांत खरा मानता येत नाही. तो खरा मानला तर फसवणूक होईल. झोपमोड झाल्यावर दृष्टांत होतो, तो काय कोणी खरा मानतात का? धनिकाने असा सिद्धांत ठरवला. तो ऐकून ती बाई गप्प बसली. पती पुढे तिला काही बोलता येईना. लोक पैसा जमवीत होते तरी ते खुशीने क्वचितच देत होते. प्रेमाशिवाय भिडेला बळी पडून कोणाच्या आग्रहामुळे किंवा अडचणीमुळे आल्यामुळे जे दिले जाते ते देवाला आवडत नाही. तैत्तिरीय उपनिषद वल्ली 1. देणे नित्य श्रद्धेने द्यावे, विना श्रद्धा दिलेले न पावे. गोडीने थोडे जरी दिले तरी देवाला ते फार मोलाचे वाटत असते. तदहम पत्र पुष्प फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्यु प्रयुत्तम मश्रामी प्रयतात्मनः. जे कोणी मला पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण करतात, भक्तीने अर्पण करतात, तो शुद्ध चित्त मनुष्याच्या भक्तीच्या भेटीचा मी मोठ्या आनंदाने स्वीकार करतो. जसा जसा पैसा जमत होता तसे तसे काम होत होते. पैसा थांबला की कामही थांबत होते. असे हे काम चिंगटपणाने चालले. धनिक पडला कंजूस. आपल्या पिशवीतील एकही पैसा तोच काढेना. मग त्याच्या पत्नीला काही दृष्टांत कसा झाला ते ऐका. देवळासाठी पैसा देण्याचा पतीला आग्रह करू नकोस. तुझा भाव तेवढा देवाला पुरेल. तुझ्या इच्छेस येईल तितकं ते दे. मनोभावाने दिलेला स्वतःच्या मालकीचा एक पैसा देखील लाखमोलाचा असतो. पतीचा विचार घेऊन तू तो दे. उगीच फुकट त्रास करून घेऊ नकोस. आपल्या मनात येईल तितके आपण द्यावे. स्वतःच्या मालकीचे थोडे सुद्धा असे नका, ते देवाला अर्पण करा. येथे केवळ श्रद्धायुक्त भक्ती कारण असली पाहिजे. ती तुझी आहे हे जाणून काहीतरी दे, म्हणून देव तुला आग्रह करीत आहे. जरीचे थोडेफार धन असेल ते देऊन तू निश्चिंत होऊन बैस. श्रद्धेशिवाय देणे योग्य नाही. देवाला ते बिलकुल आवडत नसते. श्रद्धेशिवाय जो देईल त्याचे देणे सर्व मातीमोल असते. शेवटी ते मुळासकट निष्फळ होते. याचा अनुभव माणसाला तात्काळ येतो. हा दृष्टांत ऐकून तिने मनात निश्चय केला की माहेराहून लग्नात मिळाले दागिने विकून देवाचे हे मागणे पुरे करावे. मग तिने तो निश्चय पतीला कळवला. पतीने तो ऐकून घेतला आणि मनात अतिशय दुःखी झाला. जेथे लोभ असेल तेथे शहाणपणाचा विचार कुठला असणार आणि देवधर्म करण्याची वर्तणूक कोठून असणार. तो मनात म्हणाला, केवढा हा मूर्खपणाचा हिचा विचार. खरोखर हिचे मन गोंधळून गेले आहे. मला वाटते हिच्या सर्व दागिन्यांचा अंदाज करून त्यांची किंमत 1000 रुपये ठरवावी आणि जमीन तिच्या नावावर चढवावी. मग त्याने ते दागिने स्वतःच विकत घेतले
पैशाऐवजी आपल्याजवळ गहाण असलेली कोणाची खाऱ्या पाण्याची रेताळ जमीन तिला देऊन टाकली. ती जमीन सुद्धा ओसाड पडीक होती. पावसाळ्यातही त्यात काही पिकत नसे. धनिक पत्नीला म्हणाला की ही जमीन शंकराला देऊन टाक. 1,000 रुपयांची ही जमीन देवाला दान केल्याने दृष्टांतात म्हटल्याप्रमाणे देव प्रसन्न होईल आणि तू ऋणातून मुक्त होशील. पतीच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या कंजूषाच्या पत्नीने ती जमीन प्रेमभावाने शंकर प्रसन्न व्हावा म्हणून अर्पण केली. वस्तुस्थिती पाहिली तर 200 रुपयांच्या कर्जाकरता ती जमीन त्या धनिकाकडे गहाण ठेवलेली होती. त्या जमिनीवर डुबकी नावाच्या मूळ मालकिणीची सत्ता होती. पैशाच्या अडचणीपायी तिने ती धनिकाजवळ गहाण ठेवली होती. परंतु धनिक पडला महालोभी. शंकराला सुद्धा ठकविताना त्याला भीती वाटली नाही. स्वतःच्या पत्नीचेही धन दाबून बसला. लबाडीने द्रव्य कमवण्यातच त्याला सुख वाटत असे. ही इंद्रिय सुखाची इच्छा फार वाईट असते. अशा विषय भोग लंपटाचा ती नाशच करते. माणसाने जिवंत राहण्याची इच्छा असेल तर या विषयभोगांच्या बंधनातून गुंतू नये. ऐकण्याच्या प्रबळ इच्छेमुळे हरिण डोक्यावर सुंदर मणी धारण केल्यामुळे, नाग आणि प्रकाशाकडे पाहण्याच्या आवडीमुळे पतंग मरण पावतात. अशी विषयांची आसक्ती हानिकारक असते. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषांच्या ठिकाणी त्या विषयांविषयी आसक्ती उत्पन्न होते. त्या आसक्तीतून म्हणजे तिला प्रतिबंध झाला असता क्रोध उत्पन्न होतो. क्रोधातून डोक्यात विचारांचा गोंधळ आणि विचारांच्या गोंधळातून स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशापासून सर्वस्वाचाच नाश होतो. ऐहिक वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी द्रव्याची जरुरी असते आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करीत असताना इंद्रिय सुखांची आसक्ती वाढते, जी आवरणे मग अशक्य होऊन बसते. खात्रीने नुकसानकारक जी जमीन त्यात प्रयत्न करूनही काही पिकत नाही, ती म्हणे करा देवाला अर्पण. असल्या दानाचे पुण्य ते काय? जे देण्यामागे काही हेतू नसतो ते देवाला अर्पण केलेले दान निर्विकल्प म्हटले जाते. परंतु जे दान ते घेणाऱ्याला अंती दुःखदायक बनते ते असे निर्विकल्प दान नव्हे. ते तर दान म्हणजे पाप जोडणे होय. इकडे देवाचे पूजन करणारा जो गरीब ब्राह्मण देवासाठी जमीन दान मिळाली म्हणून अत्यंत संतुष्ट झाला. परंतु पुढे काही काळानंतर भलतेच होऊन बसले. कृत्तिका नक्षत्राचा अतोनात पाऊस पडला आणि भयंकर नासधूस झाली. एकाएकी वीज पडली. सारी इमारत कोसळून पडली. बेवारशी घराची जमीन तेवढी सुरक्षित राहिली आणि बाकी सर्व जळून खाक झाले. धनिकावर घाला पडला. आपल्या पत्नीसह तोही मरण पावला. डुबकीही मरण पावली. असा हा तिघांचा शेवट झाला. पुढे हा धनिक मथुरा नगरी एका गरीब ब्राह्मणाच्या घरी जन्मला आणि त्याची भाविक पत्नी पुजाऱ्याच्या घरी जन्मली. तिचे नाव गौरी ठेवले. डुबकीची तऱ्हा आणखी वेगळीच. ती शंकराच्या गुरुवाच्या पोटी जन्मली. तिचे स्त्रीत्व जाऊन ती पुरुष होऊन जन्माला आली आणि त्याचे नाव चन्नबसप्पा असे ठेवले. अशा प्रकारे त्या तिघांच्या अवस्थांमध्ये बदल झाला आणि त्यांनी केलेले कर्म फळ देण्यास उद्युक्त झाले. धनिकाचा पुनर्जन्म झाल्यावर त्याचे नाव वीरभद्र ठेवले. प्रारब्ध कर्माचे हेच रहस्य की भोगल्यावरच ते संपते. शंकराचा जो पुजारी होता तो मला भारी आवडत असे. नेहमी माझ्याकडे येऊन माझ्या बरोबर तो चिलीम पीत असे. मग आम्ही आनंदभरीत होऊन रात्रभर गोष्टी करीत बसू. गौरी मोठी होऊन लग्नाला आली. कधी कधी तिलाही तो बरोबर आणीत असे. तीही माझी भक्ती करत असे. एके दिवशी पुजारी मला म्हणाला, बाबा, सगळी स्थळे ढूंढून पाहिली पण कोठेही पोरीचे जमत नाही. स्थळे पाहता पाहता दमलो. सर्व प्रयत्न हरले. आता मी अगदी दमलो. त्यावर त्याला धीर देत म्हणाले, चिंता कशाला करतोस? तिचा होणारा पती वाट चालत येत आहे. तुझी मुलगी भाग्यवान आहे. ती मोठी पैसेवाली होईल. तिलाच शोधित आपल्या पावली तिचा नवरा मार्ग चालू लागला आहे. थोड्याच दिवसात तुझ्या घरी तो येईल आणि तुझी इच्छा पुरवेल. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो गौरीचे पाणी ग्रहण करेल. इकडे वीरभद्र घरी गरिबाची परिस्थिती असल्याने आई बापांना धीर देऊन जो घर सोडून निघाला तो गावी गावी भिक्षाटन करीत, कधी मोलमजुरी करीत, जे मिळेल ते खाऊन संतुष्ट राहून फिरत होता.
फिरता फिरता दैवयोगाने पुजाऱ्याच्या घरी पोचला. अल्ला मियाची करणी अपूर्व आहे, सगळ्यांना तो आवडू लागला. असे होता होता त्याच्यावर पुजाऱ्याचा लोभ जडला आणि वाटले की गौरी याला द्यावी. नाडी गोत्र गण योग जुळले आणि पुजाऱ्याला आनंद झाला. एक दिवस वीरभद्राला घेऊन पुजारी आला आणि त्या समयी दोघांना एकत्र पाहून मलाही एकाएकी विचार सुचला. विचाराप्रमाणे लगेच उच्चार झाला. मी म्हणालो, सध्या लग्नाचा मुहूर्त असला तर आता याला लग्नात गौरी देऊन तू मोकळा हो. पुजाऱ्यानेही आपल्या पत्नीचा होकार घेऊन वीरभद्राला वर म्हणून निश्चित केला. विवाहाचा मुहूर्त पाहून योग्य तऱ्हेने विवाह लावून दिला. सर्व कार्यभाग संपल्यावर ते जोडपे संसारात कृतकृत्य होण्यासाठी माझा आशीर्वाद घेण्यासाठी माझ्या दर्शनाला आले आणि मीही मोठ्या आनंदाने आशीर्वाद दिला. वीरभद्राला आयते अन्न मिळू लागले, त्यामुळे सुखसंपन्न झालेला त्याचा चेहरा प्रसन्न दिसू लागला. तोही माझ्या भक्तीला लागला आणि थोड्याच दिवसात त्याचा संसार थाटला. परंतु पैसा अपुरा पडल्याने कंटाळला नाही असा भाग्याचा कोणी कधी भेटतो का? या पैशाचा मोठा जाच असतो. थोरा मोठ्यांनाही त्यांची छळवणूक असते. वीरभद्राला सुद्धा मधून मधून त्याची टंचाई भासू लागली. द्रव्याचा खेळ याचाच असतो. वीरभद्र म्हणाला, बाबा, ही लग्नाची बेडी फार कठीण आहे. पैसा वाचून मी वैतागून जातो. काहीतरी उपाय मला सांगा, म्हणजे मला हा संसार झेपणे शक्य होईल. आता मी तुमच्या पुढे लोटांगण घालतो. आता फसवणूक बरी नव्हे. तुम्हीच आमच्या या लग्नाला कारण आहात. मीही त्याला पुष्कळ उपदेश करीत असे, प्रेमाने आशीर्वाद देत असे. अल्लाह मालिक आहे, त्याला सर्व ठाऊक आहे. तोच हे संकट घालवेल. वीरभद्राच्या मनातले जाणून त्याचे मनोरथ पूर्ण व्हावे म्हणून मी त्याला आश्वासन देत असे आणि त्याने मुळीच दुःखी होऊ नये असेही सांगत असे. तुझा भाग्य काळ जवळ आला आहे. उगाच फुकटची तळमळ करू नकोस. द्रव्य तुझ्या हाताचा मळ होईल आणि त्याची तुझ्याकडे सुबत्ताही येईल. तरी वीरभद्र म्हणतच राहिला, द्रव्याने माझी अवहेलना मांडली आहे. पत्नीचे आणा थांबत नाही. पुरे आता ही विटंबना नको, हा लग्नाचा मोठेपणा. पुढे आश्चर्य घडले. गौरीच्या ग्रहांचे कौतुक पहा. खऱ्या पाण्याच्या रेताळ जमिनीला भाव चढला. देवाची लीला अगाध आहे. एक खरेदीदार आला आणि 1,00,000 रुपये द्यायला तयार झाला. त्याने जागच्या जागी अर्धी रक्कम रोख दिली, अर्धी हप्त्यांवर देण्याचे ठरवले. दरवर्षी व्याजासकट 2,000 रुपये देऊन 25 वर्षात उरलेले 50,000 रुपये फेडण्याचे ठरले. अशा प्रकारे 25 वर्षांनंतर पैसे मिळून गौरीची भरपूर परतफेड होणार होती. ठराव सर्वांना पसंत पडला. परंतु चन्नबसप्पा गुरव उभा राहिला आणि म्हणाला, शंकराला जो पैसा अर्पण झाला त्याचा पहिला मालक गुरव असतो. दरवर्षी मिळणाऱ्या व्याजापैकी अर्धे व्याज माझ्या गुरुवाच्या हिश्श्यापोटी मला मिळाले पाहिजे. त्याशिवाय मला समाधान नाही. वीरभद्रप्पा त्याला काही देईना आणि चन्नबसप्पा स्वस्त राहीना. दोघांची वादावादी जुंपली. ते दोघे माझ्याकडे आले. शंकर जमिनीचा पूर्णपणे मालक आहे. ती दुसऱ्या कोणाच्या कामी येणार नाही. उगाच लोभाच्या भानगडीत पडू नको असे मी त्या दोघांनाही सांगितले. शंकराला जी जमीन अर्पण केली तिचीच ही किंमत आली आहे. गौरीशिवाय जे कोणी या रकमेची अपेक्षा करतील ते उपाशी मरतील. देवाजीच्या आज्ञेशिवाय या पैशाला कोणी शिवेल तो देवाच्या रागाला कारण होईल. ही देवाची संपूर्ण मालमत्ता आहे. ज्या जमिनीवर पुजाऱ्याची मालकी होती आणि जिच्याशी गौरीचे वारसपणाचे नाते आहे, तेथे परक्याचे काय चालणार? गौरीचे आपल्या हक्काचे धन आहे असे म्हणून मी त्या दोघांना समजावले की गौरीची मालकी लक्षात घेऊन तिच्या अनुमतीने वागलात तर कृतार्थ व्हाल आणि तिच्या इच्छेबाहेर वागलात तर देव राजी होणार नाही. वीरभद्राला स्वतंत्र व्यवहार करण्याचा अधिकार नाही असा मी माझा विचार स्पष्टपणे तेथे सांगितला. तरीही वीरभद्र रागवला आणि त्याने माझ्यावर शिव्यांची लाखोरी वाहिली. तो म्हणाला, तुमच्या मनात माझ्या पत्नीची मालकी स्थापून सर्व रक्कम स्वतः गिळंकृत करून आपले हित साधून स्वस्थ बसायचे आहे. त्याचे हे शब्द ऐकून मी जागच्या जागी स्तब्ध झालो आणि मनात म्हणालो, अल्ला मियाची करणी अगाध आहे. उगाच आपण खेद का करावा? वीरभद्रप्पा मलाच असे बोलला आणि घरी जाऊन बायकोवर रागाने चढपडला. म्हणून ती दुपारी दर्शनाला येऊन मला विनवू लागली, बाबा, कोणाच्याही बोलण्यावर लक्ष देऊन माझ्यावर अवकृपा करू नका.
मी पदर पसरते, या कन्येवर लोभ असू द्यावा. असे तिचे शब्द ऐकून मी तिला पूर्ण आश्वासन दिले. 7 समुद्र तुला कृपेने बहाल करेन, तू दुःखी होऊ नकोस. त्याच रात्री झोपेत असताना गौरीबाईला दृष्टांत झाला. शंकराने स्वप्नात येऊन तिला सांगितले, ती गोष्ट ऐकावी. पहा, हा सर्व तुझा पैसा आहे. तू काही कोणाला देऊ नकोस. त्याची व्यवस्था सुद्धा तू सदा टिकून राहील अशी मी तुला सांगतो. तशी कर. देवळाकरता जो जो पैसा चन्नबसप्पा सांगेल तसा खर्च करण्याचा नियम ठेवावा. त्याचा मला विश्वास आहे. इतर कार्याकरता पैशाची अव्यवस्था होऊ नये म्हणून मशिदीतील बाबांना विचारल्याशिवाय काही कारभार करू नये. गौरीबाईने तो दृष्टांत मला सविस्तरपणे कथन केला. मी सुद्धा तो दृष्टांत मानण्यासाठी योग्य तो सल्ला दिला. मुद्दल तुझे तूच घे. चन्नबसप्पाला व्याजाचा अर्धा भाग नेहमी देत राहा. वीरभद्राचा यात काही संबंध नाही. आम्ही असे बोलत असताना ते दोघेही भांडत भांडत तिथे आले. एकमेकांनी शांत व्हावे म्हणून मी पुष्कळ उपाय केले. गौराईला शंकराचा झालेला तो दृष्टांत दोघांना मी संपूर्णपणे सांगितला. पण तो ऐकून वीरभद्र उन्मत्त झाला. परिपक्षावर त्याने यथेच्छ शिवांचा मारा केला. भलते सलते शब्दही बोलला. ते ऐकून दुसरा म्हणजे चन्नबसप्पा भीतीने घाबरून गेला. वीरभद्राला उन्मत्तवाद झाला आणि शिव्या शापांनी तोंडाने बडबड करीत सापडशील तेथे तुझा मी घात करेल असे म्हणू लागला. चन्नबसप्पाकडे पाहून वीरभद्रा वेडापिसा होऊन गेला आणि म्हणाला, मी तुझे तुकडे करेन, सगळ्याच खाऊन गिळून टाकेन. चन्नबसप्पा फार घाबरला आणि माझे पाय घट्ट धरून मला या संकटातून सोडवा असं म्हणाला. मग मीही त्याला अभय दिले आणि त्या दीन चन्नबसप्पांना धीर देऊन म्हणालो, वीरभद्राच्या हातून तुला मी मरू देणार नाही. पुढे वात होऊन वीरभद्रप्पा मरण पावला आणि सापाच्या योनीत जन्म पावला. त्याच्या शरीराचे असे रूपांतर झाले. चन्नबसप्पाला दहशत बसली आणि त्यातच त्याचा अंत झाला. तो बेडकाच्या योनीत जन्म पावला आणि त्याचे चरित्र घडले. पूर्वजन्मीच्या वैरापायी वीरभद्र सापापोटी जन्माला आला आणि बेडूकरूपी बसप्पाच्या पाठी लागून शेवटी त्याने त्याला धरले. सर्परूपी भद्रप्पाच्या तोंडात पकडलेला बेडूकरूपी दीन बसप्पाचे करुण शब्द ऐकून माझे मन हेलावले. पूर्वी दिलेले वचन आठवून चन्नबसप्पाला सापाच्या तोंडातून मुक्त करून मी माझा शब्द पाळला. अल्लाह आपल्या भक्तांसाठी संकटसमयी धावून येत असतो. त्यानेच मला येथे पाठवून भक्तांचे रक्षण केले आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव हा आला. वीरभद्राला हाकलून लावले आणि चन्नबसप्पाला संकटातून वाचविले. या कन्येवर लोभ असू द्यावा. असे तिचे शब्द ऐकून मी तिला पूर्ण आश्वासन दिले. 7 समुद्र तुला कृपेने बहाल करेन, तू दुःखी होऊ नकोस. त्याच रात्री झोपेत असताना गौरीबाईला दृष्टांत झाला. शंकराने स्वप्नात येऊन तिला सांगितले, ती गोष्ट ऐकावी. पहा, हा सर्व तुझा पैसा आहे. तू काही कोणाला देऊ नकोस. त्याची व्यवस्था सुद्धा तू सदा टिकून राहील अशी मी तुला सांगतो. तशी कर. देवळाकरता जो जो पैसा चन्नबसप्पा सांगेल तसा खर्च करण्याचा नियम ठेवावा. त्याचा मला विश्वास आहे. इतर कार्याकरता पैशाची अव्यवस्था होऊ नये म्हणून मशिदीतील बाबांना विचारल्याशिवाय काही कारभार करू नये. गौरीबाईने तो दृष्टांत मला सविस्तरपणे कथन केला. मी सुद्धा तो दृष्टांत मानण्यासाठी योग्य तो सल्ला दिला. मुद्दल तुझे तूच घे. चन्नबसप्पाला व्याजाचा अर्धा भाग नेहमी देत राहा. वीरभद्राचा यात काही संबंध नाही. आम्ही असे बोलत असताना ते दोघेही भांडत भांडत तिथे आले. एकमेकांनी शांत व्हावे म्हणून मी पुष्कळ उपाय केले. गौराईला शंकराचा झालेला तो दृष्टांत दोघांना मी संपूर्णपणे सांगितला. पण तो ऐकून वीरभद्र उन्मत्त झाला. परिपक्षावर त्याने यथेच्छ शिवांचा मारा केला. भलते सलते शब्दही बोलला. ते ऐकून दुसरा म्हणजे चन्नबसप्पा भीतीने घाबरून गेला. वीरभद्राला उन्मत्तवाद झाला आणि शिव्या शापांनी तोंडाने बडबड करीत सापडशील तेथे तुझा मी घात करेल असे म्हणू लागला. चन्नबसप्पाकडे पाहून वीरभद्रा वेडापिसा होऊन गेला आणि म्हणाला, मी तुझे तुकडे करेन, सगळ्याच खाऊन गिळून टाकेन. चन्नबसप्पा फार घाबरला आणि माझे पाय घट्ट धरून मला या संकटातून सोडवा असं म्हणाला. मग मीही त्याला अभय दिले आणि त्या दीन चन्नबसप्पांना धीर देऊन म्हणालो, वीरभद्राच्या हातून तुला मी मरू देणार नाही. पुढे वात होऊन
वीरभद्रप्पा मरण पावला आणि सापाच्या योनीत जन्म पावला. त्याच्या शरीराचे असे रूपांतर झाले. चन्नबसप्पाला दहशत बसली आणि त्यातच त्याचा अंत झाला. तो बेडकाच्या योनीत जन्म पावला आणि त्याचे चरित्र घडले. पूर्वजन्मीच्या वैरापायी वीरभद्र सापापोटी जन्माला आला आणि बेडूकरूपी बसप्पाच्या पाठी लागून शेवटी त्याने त्याला धरले. सर्परूपी भद्रप्पाच्या तोंडात पकडलेला बेडूकरूपी दीन बसप्पाचे करुण शब्द ऐकून माझे मन हेलावले. पूर्वी दिलेले वचन आठवून चन्नबसप्पाला सापाच्या तोंडातून मुक्त करून मी माझा शब्द पाळला. अल्लाह आपल्या भक्तांसाठी संकटसमयी धावून येत असतो. त्यानेच मला येथे पाठवून भक्तांचे रक्षण केले आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. वीरभद्राला हाकलून लावले आणि चन्नबसप्पाला संकटातून वाचविले. खरेच ही सर्व देवाची लीला आहे. आता चिलीमभर ती पिऊन मी आपल्या घरी जाईन. तूही आपल्या गावी परत जा. माझ्या नामाकडे लक्ष असू दे. असे म्हणून मी चिलीम प्यालो. सत्संगाचे सौख्य लाभले. फिरत फिरत आलो आणि मनाला अत्यंत समाधान लाभले. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे सर्व संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्य चरित्राचा श्री साई मुखश्रुत कथा कथनम नावाचा 47वा अध्याय समाप्त. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र कल्याण असो. ओम साईराम.